नमस्कार. आपल्या सगळ्यांचे कृष्ण सखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा हार्दिक स्वागत. आज आपण वेगळ्या प्रकारची नाजूक अशी राखी बनवायला शिकणार आहोत. त्यासाठी या रंगाचा म्हणजे फेंटच रंगाचा धागा वापरायचा आहे आणि ही 3mm क्रोशिया हुक वापरायची आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे. त्यानंतर 4 चेन करायचे आहेत. 1 2 3 4. पहिल्या चेनमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे स्लिप स्टिचने अशा प्रकारे आणि त्यानंतर 2 चेन करायचे आहे. आता इथे हा जो लहान सर्कल तयार झाला आहे तिथे डबल क्रोशा करायचा आहे. अगदी छोटासा सर्कल झाला आहे त्यामध्ये एक डबल क्रोशा करायचा आहे. तिथे नंतर 3 चेन करायच्या आणि सुरुवातीला इथे हुक टाकून पायकॉट करायचा आहे. इथे या 2 वेड्यांखालून हुक टाकायची, हा धागा बाहेर काढायचा आणि इथे स्लिप स्टिच करायची. हे झालं पायकॉट. आता आणखी एक डबल क्रोशा करायचा या रिंगमध्ये सर्कलमध्ये. परत 3 चेन करायच्या आणि परत पायकॉट करायचा. म्हणजे या 2 वेड्या घालून हुक काढायची आणि इथे स्लिप स्टिच करायचं. अशा या आपल्या 2 पाकळ्या तयार झाल्या आहेत. असे आपल्याला 10 पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे एक डबल क्रोशा, नंतर 3 चेन, नंतर पायकॉट. बस या 3 स्टेप्समध्ये आपली पाकळी तयार होत आहे आणि अशा टोटल 10 पाकळ्या करून घ्यायच्या आहे या छोट्याशा सर्कलमध्ये. तर ह्या करून घेऊ. आता आपल्या किती झाल्या आहेत? 1 2 3 झाल्या, ही चौथी. अशा प्रकारे टोटल 10 पेटल्स करून झाल्या आहेत. आता इथे जे सुरुवातीला 3 चेन केल्या त्याच्या सेकंड चेनमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आणि याच्या पुढे आता आपल्याला 40 चेन्स करायचे. ह्या चेन्स आपल्या राखीची दोरी आहे त्यासाठी करायची आहे. तर आपल्याला जितकी लांब दोरी पाहिजे तेवढ्या लांब करून घ्यायची आहे. अशाच प्रकारची दोरी या साईडला पण करायची आहे. तर इकडे कशी करायची? अगदी याच्या अपोजिटची पाकळी घ्यायची आणि इथे मागून हुक टाकायची आणि हा धागा असा मागून समोर आणायचा याप्रमाणे आणि इथे हे जोडून घ्यायचं. जोडून म्हणजे बांधून घ्यायचं. बांधताना इथे हुक टाकायची आणि इथून मग आता पुढच्या ज्या आपल्या साखळ्या आहेत त्या करायला सुरुवात करायची याप्रमाणे. आता इकडे पण 40 चेन्स करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला हवी तेवढी लांबी घेऊन ही दोरी बनवायची आहे.
ही दोरी बनवून झाल्यानंतर याला थोडं डेकोरेट करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे दोन्ही बाजूंची दोरी तयार झाली. आता इथं डेकोरेशनला मी मोती लावते. तर तो कसा लावायचा, पांढऱ्या रंगाचा धागा आपल्या साध्या सुईमध्ये टाकून घ्यायचा. नंतर या फुलाच्या मागे पहिले इथे सुई दोरा जोडून घ्यायचा, म्हणजे हा इथे बांधला जाईल, निघणार नाही. आणि त्यानंतर मग इथून वर सुई आणायची आणि त्यानंतर मोती टाकायचा. असं पिवळा पण लावू शकतो, पांढरा पण लावू शकतो. पांढरा लावते मी. इथे वर सुई धागा आणल्यानंतर मोती टाकला आहे. त्यानंतर परत ही सुई खाली न्यायची आणि खाली इथे बांधून घ्यायचा धागा. ह्याच काय एक दोनदा अजून टाकू शकतो जर तुम्हाला मोती ढिला वाटत असेल तर, पण ठीक आहे इतकं. इथे सुई दोऱ्याची गाठ करून धागा कापून घ्यायचा आणि हे दोन धागे एकमेकांना बांधून घ्यायचे. त्यानंतर मग राहिलेले धागे कापायचे. आधीच नाही कापायचे, कारण जर आपण एकदम जवळून धागे कापू तर मग ते उभे होतात किंवा निघायची शक्यता असते. त्याचं बांधून घ्यायचं आणि नंतर मग हा जास्तीचा कापू शकतो. तर इथे आपली ही राखी खूप कमी वेळात पूर्ण होत आहे. वेगवेगळ्या रंगांनी, या रंगांनी वगैरे तुम्ही करू शकता. अशा रंगीबिरंगी राख्या बनवून स्वतःच घरी बनवून आपण या रक्षाबंधनला बांधू शकतो. तुम्हाला ही राखीची डिझाईन आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, म्हणजे ते सुद्धा अशा राख्या आपल्या स्वतःच्या हाताने घरच्या घरी बनवू शकतील. बाजारातून राखी आणण्याच्या वेळेमध्येच ही राखी बनवून तयार होते, अगदी 5 ते 7 मिनिटात. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा. अशाच वेगवेगळ्या क्रॉचेटच्या वस्तूंचे ट्युटोरियल व्हिडिओज मी अपलोड करते, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. वेगवेगळ्या अजून डिझाईन्स अपलोड केल्या आहेत, तर त्यासुद्धा जाऊन बघू शकता.